पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ 1 वर्षाच्या वार्षिक तपासणी बैठकीत भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांनी काशेवाडी परिसरातील वाढत्या गुन्हेगारीचा आणि अवैध धंद्याचा पाडा थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या समोर वाचला. काशेवाडीत राजसपणे सुरू असलेला ड्रग्जचा व्यापार आणि व्यवसाय यावर त्यांनी तीव्र संताप व्यक्त करत पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. या बैठकीत बोलताना अर्चना पाटील यांनी निदर्शनास आणून दिले की काशेवाडी परिसरात पानपट्टी आणि टपऱ्यावरून अगदी उघडपणे MD सारखी अंमली पदार्थाची विक्री होत आहे. यामुळे अल्पवयीन मुले व्यसनाच्या आहारी गेली असून ड्रग्ज खरेदी करण्यासाठी ती चोऱ्या करत आहेत. यासोबतच वस्तीमध्ये रात्रीच्या वेळी जुन्या आणि बेवारस गाड्यांच्या आडोशाने तसेच परिसरातील लाईट्स फोडून वेश्या व्यवसायाचे मोठे रॅकेट राजरोसपणे चालवले जात असल्याचे धक्कादायक वास्तव त्यांनी समोर आणले. स्थानिक काशेवाडी पोलीस चौकीत नागरिकांच्या विशेषतः महिलांच्या तक्रारींची दखल घेतली जात नाही आणि त्यांना हकलून थेट खडक पोलीस ठाण्यात पाठवले जाते असा आरोपही त्यांनी केला. अवैध धंद्याच्या ठिकाणी यादी वारंवार देऊनही कारवाई होत नसल्याची खंत त्यांनी यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे व्यक्त केली. तसेच पुन्हा एकदा वरिष्ठ अधिकाऱ्यांना यादी सुपूर्द करून तातडीने कारवाईची मागणी केली. अर्चना पाटील यांच्या या रोखठोक खुलाशानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत जर असे प्रकार चालत असतील तर आपण पुढे काय तोंड दाखवणार अशा शब्दात उपस्थित अधिकाऱ्यांना जाब विचारला. या समस्या या तर आहेतच, पण ह्याच्यापेक्षाही ऍडिशनल अशा समस्या माझ्या भागात आहेत. सगळ्यात पहिल्यांदा ड्रग्सचा इतका मोठं रॅकेट माझ्या वस्तीमध्ये काशेवाडीचं चालवलं जातं की हर एक पानपट्टी असेल, दुकान असेल, हर ठिकाणी ड्रग्ज मिळतं. MD म्हणून आहे, त्याच्या हे मिळतात, गोळ्या मिळतात, बरंच काही काही. 2,500 रुपयाला 10 ग्रॅमचा असा सॅशे मिळतो. आणि ही मुलं जी छोटी वयोगट असेल 13 वर्षाची, ती हे 2,500 रुपये कमवण्यासाठी चोऱ्या करतात. म्हणजे एकूण एक साथी 2 गुन्हे करतात. अक्षरशः म्हणजे लावलेलं पान के दुकान पर आपले म्हणणं एकदम ओपनली भेटते. ओपनली नाहीच भेटत, पण ज्याला माहिती आहे ना तिथे मिळतं ते तो कसाही घेतो. आज घरात असेल, कुठं असेल, कुठल्या आजूबाजूला ठेवलेलं असेल, परंतु हे आहे. आणि हे सगळे स्पॉट सह मी याद्या स्टेशनला बऱ्याच वेळा वारंवार जमा केलेला आहे. दिल साहेबांना मी स्वतः भेटून दिलेली होती, अमिताभ गुप्ता सरांना दिलेली, प्रत्येकाला मी ही यादी स्पॉट सह दिलेली आहे. मला एक यादी आपण द्या ना जरा. 100% या आणि 48 तासाचे नंतर जर कारवाई नाही झाली तर येऊन धरणा द्या आमच्याकडे. म्हणजे त्याच्या आणि अजून एक ह्याच्या जोडीला प्रॉस्टिट्यूशनचा धंदा हा माझ्या काशेवाडीत चालतो. हा प्रॉस्टिट्यूशन हा जो कोरेगाव पार्कला तुम्ही छापे मारता, इकडे छापे मारता, पण सगळ्यात मोठा धंदा हा वस्त्यांमध्ये होतो, जो अक्षरशः 11-12 वाजले ना की मुलींना वस्त्यांमध्ये घेऊन येणं आणि एक ठराविक स्पॉट आहे तिथल्या LED किंवा लाईट्स फोडणं आणि त्याच्या गाड्या पार्क केलेल्या असतात, जुन्या गाड्या. ज्याचा प्रश्न वारंवार सगळे सभासद उपस्थित करतात की या भागामध्ये गाड्यांच्या बॅक साईडला थांबून असे आडोसा घेऊन. कौन सा एरिया आहे? हा सगळा काशेवाडीचा एरिया आहे. हे सब काशेवाडी का एरिया आहे. चव्हाण साहेबांना मी सांगू इच्छिते की काशेवाडीमध्ये कुठलीही कंप्लेंट चौकीमध्ये घेतली जात नाही. प्रत्येक गोष्ट मी चव्हाण साहेब खालीच पाठवते, खडकला स्टेशनला पाठवते. कारण चौकीचा दरवाजा हा दुपारी जेवायला जो बंद होतो तो संध्याकाळी 5लाच उघडतो. रात्रीही तो लवकर बंद होतो. महिलांना बाहेर अक्षरशः हाकलून दिलं जातं की नाही कंप्लेंट नोंदवणार. सगळ्या ज्या केसेस येतात त्या सगळ्या मी खडकला पाठवते. म्हणजे अशा पद्धतीनं हे वातावरण गेली 9 वर्ष मी याच्यात काम करते. साहेब, प्रॉस्टिट्यूशन अगर अशा प्रकारचे जर चालन असते तर पुढे काय बोलायचे, काय उत्तर, काय तोंड काय दाखवायचे? पारस मोथा यांचा रिपोर्ट.